ची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राज्यामध्ये एकूण 65.11% मतदान झालंय, तर लोकसभा निवडणुकीमध्ये 61.29% मतदान झालं होतं। ग्रामीण भागांच्या तुलनेमध्ये शहरी भागात नेहमीप्रमाणे मतदानाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं। मुंबई आणि उपनगरामध्ये सर्वात कमी मतदान झालं। लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांनी भरभरून केलेलं मतदान हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलंय। तर मुंबई शहर उपनगरामध्ये 52% मतदान झाल्याचा अंदाज आहे। मुस्लिम बहुल भागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून आलंय। चांदिवली, जोगेश्वरी, फिल्टरपाडा, आगरीपाडा, पठाणवाडी, नागपाडा, भायखळा या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागांमधील मतदानानं अनेक मतदारसंघाचा निकाल हा फिरवला होता। अन्य मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला लीड असूनही केवळ एका मुस्लिम बहुल मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालेल्या एकगठ्ठा मतदानामुळे मालेगाव ईशान्य मुंबई या मतदारसंघातील निकाल बदलला होता। आता विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम समुदायाने भरभरून मतदान केल्याचं दिसून आलंय। त्यामुळे लोकसभेप्रमाणेच महायुतीला या मतदानाचा फटका बसणार का हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून। सुष्मिता, एकंदरीतच काल मतदान पार पडलं आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम बांधवांनी भरभरून मतदान केलेलं आहे। मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। काय एकंदरीत चित्र काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1990 नंतर सगळ्यात जास्त मतदार राज्यामध्ये काल नोंदवण्यात आलेला आहे। साधारणपणे 65% पर्यंत मतदान हे राज्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सर्वाधिक मतदान हे कोल्हापुरात झालेलं आहे, तर सर्वात कमी मतदान हे कुलाब्यामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे। मुंबईमध्ये विशेष करून जर आपण बघितलं तर उपनगरीय भागांमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का हा काही अंशी 55% पर्यंत होता। त्याचबरोबर सगळ्यात जास्त मतदान हे भांडूपमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। 61% मतदान झालेलं आहे। मुस्लिम बहुल एरियामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने मतदार हे घराबाहेर पडलेले होते। मोठ्या संख्येने त्यांनी मतदान केलेलं होतं। मागच्या निवडणुकीच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला सुद्धा आपण जर बघितलं असेल तर या मतदारांनी निर्णायक भूमिका घेतलेली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसलेला होता। शहरी भागामध्ये म्हणावा तितका मतदाराचा टक्का हा वाढलेला पाहायला मिळत नाहीये, परंतु संपूर्ण राज्यामध्ये 65% मतदान हे झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक अर्थांनी हा सर्व मतदारांची जी आकडेवारी आहे ती महत्त्वाची ठरते। उपनगरीय भागांमध्ये मतदान कमी झालेलं आहे, तेही चिंतेचा मुद्दा आहे, कारण ज्या पद्धतीने मतदारांनी बाहेर येणं अपेक्षित होतं तशा पद्धतीने मतदार बाहेर पडलेले नाहीयेत। त्यामुळे ज्या वेळेला मतदानाचा टक्का कमी असतो त्याचा थेट परिणाम हा अधिकाधिक जागा जिंकण्यावर होत असतो, विनिंग सीटवरती होत असतो आणि तोच प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय। परंतु एक समाधानकारक बाब आहे की 1990 नंतर आणि 2019चा विचार केला ते आज कालपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी बघितली तर 65% मतदान ही आतापर्यंतची सर्वाधिक मतदान करण्यात आलेली आकडेवारी, टक्केवारी आपल्याला समोर पाहायला मिळते। त्यामुळे मतदार राजा ज्या पद्धतीने बाहेर पडलेला आहे त्यामध्ये वाढ जरी झालेली असली तरी ही आकडेवारी समाधानकारक मुळीच नाही। नक्कीच अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।